उदात्तीकरण होतं असा एक भाग बोलला जातो. उदात्तीकरण कोणाचं? औरंगजेबाचं. अडचण काय आहे त्याच्यामध्ये? तो इथला राजा होऊन गेलेला आहे, त्यांनी तुमच्यावरती राज्य केलेलं आहे. तो परकीय फडणवीस असताना हा जो किताब आहे हा तिकडे मोगलांकडून आलेला आहे. तो परकीय आक्रमक होता, तिथे त्यांनी इथल्या राज्याला हलाल करून मारलं अशा पद्धतीची भावना असल्या कारणाने हलाल करून मारणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे, ते लिहून देणारा कोण आहे, त्याला सुटणार आहेत का? म्हणजे सोयीचं उचलायचं आणि सोयीचं नाहीये ते सोडून द्यायचं. आणि म्हणून माझ्याच आजोबांनी असताना 25 नोव्हेंबर 1949 ला ज्यांचा उल्लेख केला ते म्हटले जयचंद. राणा प्रतापाचं राज्य कसं गेलं तर जयचंदचं गेलं. शिवाजी महाराजांचं राज्य कुठे गेलं तर जयचंद कडून गेलं. त्याच्यानंतर अशोकाचं राज्य कुठे गेलं तर पुन्हा जयचंदचं गेलं. आता हे जयचंद काय त्यावेळेस मुसलमान नव्हते ना, त्याच्यामुळे स्वतःच झाकायचं आणि दुसरं लोकांना दाखवायचं ही प्रथा पहिल्यांदा बंद झाली.